हार्मोन्स म्हणजे संप्रेरक. हार्मोन हे आपल्या शरीरातील असं एक तत्व आहे जे आपल्या शरीराला हार्मनी मेंटेन करतं किंवा आपल्या शरीराला संतुलन प्रदान करण्याचं काम करतं. आपल्या शरीरामध्ये काही मायक्रोग्रॅम्स मध्ये स्त्रवले जाणारे हे हार्मोन शरीरातील प्रत्येक अवयवावर काम करतात आणि त्यांची नियमित क्रिया घडवून आणत असतात. म्हणजेच अगदी कणभर असणारे हे हार्मोन शरीरामध्ये मनभर कार्य पार पाडत असतात. त्यापैकीच आपल्या शरीराची वाढ आणि विकास, आपली प्रजनन संस्था, पोषक चयापचय क्रिया, शरीरातील ऊर्जेचा संचय आणि त्याचा वापर, रक्तातील द्रव पदार्थ, साखर, पाणी आणि क्षार या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे आपले हार्मोन्स करत असतात. त्यामुळे इतक्या अद्भुत पद्धतीने हे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये काम करत असतात, त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. तर असेच काही महत्वाचे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यापैकी एक महत्वाचा हार्मोन म्हणजे थायरॉइड. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, त्याची काय कारणं असू शकतात आणि कुठची लक्षणं शरीरावर त्या हायपोथायरॉइडिझमची दिसून येतात. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे. आपण आज बघणार आहोत हायपोथायरॉइडिझम. त्यासाठी थायरॉइड म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघूयात. तर थायरॉइड ही आपल्या शरीरातील एक ग्रंथी आहे, जिला एंडोक्राइन ग्लँड असं म्हणतात. ती आपल्या घशामध्ये, कंठामध्ये, लॅरिंग्ज म्हणजेच स्वरयंत्राला चिकटलेली असते आणि तिचा जो आकार असतो तो फुलपाखराच्या आकारासारखा असतो, म्हणजेच बटरफ्लाय शेप अशी ही ग्रंथी असते. या थायरॉइड नावाच्या ग्रंथीमधून T3, T4 आणि कॅल्सिटोनिन नावाचे हार्मोन हे स्त्रवले जातात. त्यापैकी महत्वाचे दोन हार्मोन म्हणजे T3 आणि T4. तर T3 ला ट्राय आयोडोथायरोनिन असं म्हणतात आणि T4 ला टेट्रा आयोडोथायरोनिन किंवा थायरॉक्सिन हार्मोन असं म्हणतात. ज्या वेळेला या थायरॉइड नावाच्या ग्रंथीची कार्यक्षमता कमी होते, मंदावते, ज्यालाच आपण अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड असं म्हणतो, त्यावेळेला T3 आणि T4 चं स्त्रवलं जाणारं प्रमाण हे या ग्रंथीकडून कमी होतं. आणि याच ग्रंथीला रेग्युलेट करणारी दुसरी एक ग्रंथी प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असते, जिला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात. ही पिट्युटरी नावाची ग्रंथी TSH नावाचा हार्मोन सिक्रीट करते, ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हणतात. आणि त्याद्वारे या थायरॉइड ग्रंथीला रेग्युलेट करण्याचं काम हे करत असते. तर ज्या वेळेला T3 आणि T4 हे दोन हार्मोन थायरॉइड नावाच्या ग्रंथीकडून कमी स्त्रवले जातात, त्यावेळेला पिट्युटरी नावाच्या ग्रंथीकडून थायरॉइडला संदेश दिला जातो की शरीरातील T3 आणि T4 हे कमी झालं आहे आणि ते वाढवायला पाहिजे. त्यामुळे TSHचं सिक्रिशन हे अधिक प्रमाणात होतं. म्हणजेच हायपोथायरॉइडिझम मध्ये सतत दिल्या जाणाऱ्या संदेशामध्ये TSHचं प्रमाण, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्रमाण हे वाढलं जातं आणि T3 आणि T4 हे दोन हार्मोनचं प्रमाण कमी केलं जातं. परंतु काही मोजक्या केसेसमध्ये T3 आणि T4 हे नॉर्मल असू शकतात आणि TSH लेवल ही वाढलेली असू शकते. तर आजकाल 80% आजार हा हायपोथायरॉइडिझमचा पाहायला मिळतो आणि 20% हायपरथायरॉइडिझमचा पाहायला मिळतो. परंतु आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हायपोथायरॉइडिझम विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर महिलांमध्ये हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण हे कंपॅरेटिव्हली पुरुषांपेक्षा जास्ती असतं. जर पुरुष आणि महिलांचा रेशो आपण पाहिला तर 1:6 असा आहे. म्हणजे 6 महिलांमध्ये एका पुरुषाला हायपोथायरॉइडिझमचा त्रास हा जाणवत असतो. त्याचबरोबर वयाच्या साधारण 30 ते 40च्या दरम्यान हा आजार जास्ती पाहायला मिळतो. अगदी लहान जन्मलेल्या बाळांमध्ये सुद्धा हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण हे आजकाल दिसून येत आहे. हे हायपोथायरॉइडिझम हे दोन प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये एक असतो तो फिजिओलॉजिकल हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा जो असतो तो फंक्शनल हायपोथायरॉइडिझम. तर फिजिओलॉजिकल हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की तुमच्या ज्या थायरॉइड अँटीबॉडीज असतात त्या निगेटिव्ह असतात. त्यामुळे हा हायपोथायरॉइडिझम हा रिव्हर्सिबल असतो, बरा होण्यासारखा असतो. आणि फंक्शनल हायपोथायरॉइडिझम मध्ये तुमच्या थायरॉइड अँटीबॉडीज ह्या पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे हा इरिव्हर्सिबल असा थायरॉइडिझम असतो, हायपोथायरॉइडिझम असतो, ज्यालाच आपण हॅशिमोटोज थायरॉइडायटिस किंवा ऑटोइम्यून थायरॉइडायटिस असंही म्हणतो, ज्याच्यामध्ये ही केस इरिव्हर्सिबल असते आणि जर वेळीच ट्रीटमेंट नाही घेतली तर याचे बरेच सिरियस कॉम्प्लिकेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. याला ट्रीटमेंटची गरज असते, कायमस्वरूपी ट्रीटमेंट या गोष्टीला लागते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायपोथायरॉइडिझम दिसून येणारी काही महत्वाची कारणं जी आम्हाला
प्रॅक्टिसमध्ये पाहायला मिळाली. कुठच्या व्यक्तीमध्ये किंवा कुठचं सायकोडायनॅमिक्स या आजाराच्या मागे कारणीभूत आहे. ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला सतत भूतकाळातले विचार करण्याची सवय असेल किंवा भूतकाळात रममाण राहण्याची, घडून गेलेल्या गोष्टींचा जास्ती विचार करण्याची, रडत-पडत बसण्याची, स्वतःला त्रास करून घेण्याची सवय असते. अशा व्यक्ती प्रचंड नकारात्मक विचारांच्या असतात. त्यांच्यामध्ये नैराश्य असतं, एक प्रकारची भीती असते, आत्मविश्वासाची कमी असते. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये आळस असतो, जडत्व असतं, कुठलंही काम करण्याची इच्छा नसते. अशा व्यक्तींमध्ये हायपोथायरॉइडिझमचे त्रास हे जास्ती पाहायला मिळतात. आता हायपोथायरॉइडिझममध्ये आपण कुठच्या टेस्ट करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा थायरॉइड प्रोफाइल बघितला जातो, ज्याच्यामध्ये T3, T4 आणि TSH नावाचा हार्मोन पाहिलं जातं. दुसरं म्हणजे थायरॉइड सोनोग्राफी केली जाते. थायरॉइड अँटीबॉडीज पाहिल्या जातात आणि व्हिटॅमिन B12 ची जी तपासणी आहे, टेस्ट आहे, ती सुद्धा आपण हायपोथायरॉइडिझममध्ये करू करू शकतो. आता कुठची लक्षणं तुमच्या शरीरावर या हायपोथायरॉइडिझममुळे जाणवतात? थायरॉइडची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे, T3, T4 कमी स्त्रवल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर काय होतो? तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षण म्हणजे तुमची भूक मंदावते आणि कमी खाऊन सुद्धा फारसं न खाता सुद्धा तुमचं वजन हे वाढायला लागतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चयापचय क्रिया बिघडल्यामुळे अशा व्यक्तींना बद्धकोष्ठता, पोट साफ न होण्याची तक्रार पाहायला मिळते. थंडी सहन न होणं किंवा कोल्ड सेन्सिटिव्हिटी जी असते ती हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये पाहायला मिळते. वजन वाढणे, अंगावर, चेहऱ्यावर एक प्रकारची सूज येणे, पफी फेस, सुजलेला चेहरा पाहायला मिळणे, हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण हायपोथायरॉइडिझममध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर झोपेच्या तक्रारी, झोप न लागण्याची तक्रार सुद्धा हायपोथायरॉइडिझममध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर त्वचेला एक प्रकारचा कोरडेपणा येणे, प्रचंड प्रमाणात केस गळती जाणवणे, अंग दुखणे, स्नायूंमध्ये आखड जाणवणे, सांधे दुखणे आणि एक प्रकारची सतत अंगदुखी किंवा सगळीकडे पेन्स जाणवणे, हे लक्षण आपल्याला हायपोथायरॉइडिझममध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतं. हायपोथायरॉइडिझम असणाऱ्या स्त्रियांना गर्भ राहण्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. पुढे जाऊन वंध्यत्व होण्याची शक्यता, इन्फर्टिलिटी होण्याची शक्यता असते. बऱ्याच स्त्रियांमध्ये मासिक पाळीची अनियमितता पाहायला मिळते. मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज पाहायला मिळतात. जसं की काही स्त्रियांना खूप लवकर पाळी येऊन अंगावर अतिप्रमाणात जाणे किंवा काही स्त्रियांना महिने पाळीच येत नाही. त्याचबरोबर हायपोथायरॉइडिझममध्ये तुमचं कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. काही कार्डियाक इश्यूज तुम्हाला जाणवतात, जसं की छातीमध्ये धडधड होणं, तुम्हाला दम लागणं, श्वास फुलणं, त्याचबरोबर अचानक काही स्त्रियांना घाबरल्यासारखं होणं, छातीत धडधड होणं, हे लक्षण सुद्धा पाहायला मिळतं. आणि सतत एक प्रकारची मरगळ, थकवा जाणवणं, उत्साह न वाटणं, कुठलंही काम करण्याची इच्छा न होणं, असे काही मानसिक विकार सुद्धा या हायपोथायरॉइडिझममुळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत, अशा महिलांमध्ये जर हायपोथायरॉइडिझमचा आजार झाला, तर त्याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो आणि निश्चितपणे अशी मुलं पुढे जाऊन मतिमंद म्हणून जन्माला येतात. जसं की त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ ही जी आहे ती खुंटली जाते. आणि त्याच पद्धतीनं जर लहान मुलांमध्ये जन्मतःच जर हायपोथायरॉइडिझम पाहायला मिळाला, तर अशा मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ होत नाही, त्यांचं वजन वाढत नाही, उंची वाढत नाही आणि त्यांच्यामध्ये लेट प्युबर्टी येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर स्मरणशक्ती कमी होण्याचं सुद्धा लक्षण आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं हायपोथायरॉइडिझममध्ये. तर अशी बरीच लक्षणं आपल्याला हायपोथायरॉइडिझममुळे पाहायला मिळतात, की जी अतिशय आपल्या शरीराला त्रासदायक असतात किंवा त्याच्यामुळं आपलं रोजचं रुटीन शेड्यूल हे खराब होऊ शकतं. तर ही माहिती आजची तुम्हाला हायपोथायरॉइडिझमची समजली असेल अशी मी आशा करते. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर गरजूंसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर या संदर्भातील तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे विचारू शकता. त्याची उत्तरं देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि अशाच काही हायपोथायरॉइडिझमच्या संदर्भात तुमच्या तक्रारी असतील, तर तुम्ही माझी WhatsApp नंबरवरती अपॉइंटमेंट बुक करू शकता, जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये थायरॉइड किंवा हायपोथायरॉइडिझम हे पूर्णपणे बरं केलं जाऊ शकतं. ते
कशा पद्धतीने बरं केलं जाऊ शकतं, कुठची औषधं त्यासाठी दिली जातात, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.